ट्रेन ड्रायव्हरचा म्हणजेच लोको पायलट आणि ट्रेन गार्ड यांचा जॉब किती सोपा आहे. दुरून पाहता आपल्याला असं वाटत असेल, पण कोणतंच काम सोपं नसतं. तुम्ही मालगाडीच्या अगदी शेवटी असलेली ती कॅबिन तर बघितलीच असेल. संपूर्ण मालगाडीच्या एंडिंगला ती छोटीशी एक कॅबिन असते आणि त्यात एक रेल्वे कर्मचारी असतो, तो म्हणजे रेल्वे गार्ड. रात्रीच्या वेळेला मालगाडी जंगलातून जाताना त्या कॅबिनमधल्या व्यक्तीला काय वाटत असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आणि जर मालगाडी सिग्नलवर जंगलात थांबली तर, आणि तेही थोडं नाही तर चांगला अर्धा पाऊण तास. बापरे, एवढ्या त्या वेळेत त्या कॅबिनमधल्या व्यक्तीसोबत काय काय घडेल याचा काहीच नेम नाही. नाशिक ते कसारा दरम्यान एक लाईट हाऊस लागतं. जंगलाच्या मधोमध इंग्रजांच्या काळातील एक फॉरेस्ट ऑफिस टाईप बंगला आहे. तो कदाचित तुम्ही पाहिलाच असेल. त्या संबंधित देखील बऱ्याच घटना आपण ऐकल्या असतील, पण आजचा हा अनुभव त्याहीपेक्षा खूप जास्त भयानक आहे. प्रस्तुत अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर धीरज जाधव यांनी पाठवला आहे, तर पुढील अनुभव त्यांच्याच शब्दांत. गेले 5 वर्ष मी रेल्वेमध्ये रेल्वे गार्ड या पदावर नोकरी करत आहे. या 5 वर्षांमध्ये मला बरेच चांगले तसेच वाईट अनुभवही आले आहेत. पण कसारा घाटातील ती रात्र अजूनही माझ्या डोळ्यांसमोरून जाता जात नाही. एवढा भयानक अनुभव होता तो. तर झालं असं की ते उन्हाळ्याचे दिवस होते. मे महिना संपत आला होता व जून महिन्याची म्हणजेच पावसाची चाहूल लागून होती. कधीही धो धो करत पावसाच्या धारा बरसतील असा तो मौसम होता. तो रविवारचा दिवस होता. नेहमीप्रमाणे माझी ड्युटी मालगाडीवर लावण्यात आली. मालगाडीच्या सर्वात शेवटच्या डब्याला लागून एक कॅबिन असते, तेच माझं ऑफिस म्हणा हवं तर. मालगाडी भुसावळवरून मुंबईच्या दिशेने जात होती. आता रात्रीचे 8 वाजत होते व मालगाडीने जळगाव स्टेशन मागे टाकले. मालगाडी भरधाव वेगाने धावत होती. मी निवांतपणे माझ्या कॅबिनमध्ये बसून होतो. 1-2 तास असेच गेले. नंतर मात्र मालगाडीचा वेग जरा कमी झाला. मी इंडिकेटरमध्ये बघितलं तर त्यावर लास्ट लोकेशन नाशिक दाखवत होतं. नाशिक जाऊन 15 मिनिटे झाली होती. पुढे इगतपुरीचा डोंगर आणि मग कसाऱ्याचा घाट होता. म्हणून लोको पायलटने गाडीची स्पीड कमी केल्याचं माझ्या लक्षात आलं. मी आता कॅबिनच्या बाहेर येऊन निसर्गाचा आस्वाद घेत होतो. दोन्ही बाजूने घनदाट जंगल व त्यामधून मालगाडी चालत होती. झाडे झुडपे मागे जाताना मी पाहत होतो. काळाभोर अंधार, फक्त जवळचं थोडंफार दिसत होतं. तो काळाभोर अंधार पाहून आता मनात भीती दाटून येत होती. आणि थोड्याच वेळात गाडी त्या फॉरेस्ट बंगल्याच्या वरून जात होती. हा फॉरेस्ट बंगला इंग्रजांच्या काळातील आहे. संपूर्ण दगडांचं बांधकाम, अतिशय सुंदर. पण आता रात्रीच्या वेळी तो भेसूर भासत होता. ओसाड पडलेला, त्यात साधी एक बत्तीही नव्हती. म्हणजे आता तिथे कुणीच वास्तव्याला नव्हते. आणि खरं तर अशा जंगलात रात्री कोण कशाला राहील आता. मी सहजच टाईम बघितला तर रात्रीचे 12:30 वाजत होते. मालगाडी दचके देत होती, म्हणजे ड्रायव्हर ब्रेक मारत असावा. मी आजूबाजूचा चोखाळा घेतला. खूपच भयान व घृण शांतता होती. मालगाडी दचके देत देत संपूर्ण थांबली. मी बघितलं तर समोर लाल सिग्नल होते. सिग्नल कधी हिरवा होतो असं मला झालं होतं, कारण या सुनसान जंगलात कोणताही हिंस्त्र पशु कधीही माझ्यावर हल्ला करू शकत होता. इकडे इकडे, अत्यंत कोमल असा स्वर माझ्या कानावर पडला. मी इकडे तिकडे बघू लागलो. तेच पुन्हा आवाज आला. आता मी लक्षपूर्वक आवाजाच्या दिशेने पाहू लागलो. एक सुंदर तरुणी एका वडाच्या झाडाखाली उभी होती व मला बोलावत होती. बापरे, ही बिचारी मुलगी इथे काय करते? चला, हिला आपल्यासोबत घेऊ व पुढच्या स्टेशनवर उतरवून देऊ. असा विचार करत मी
खाली उतरायला गेलो, पण तेच मालगाडीने हॉर्न दिला व हळूहळू ती चालू लागली. मी परत गाडीत चढलो व त्या तरुणीला हाका मारू लागलो, या लवकर या, इकडे या. तिला माझं बोलणं काही कळत नसावं म्हणून मी हाताने इशारा केला. तेच ती एका क्षणातच गाडीच्या शेजारी आली. बापरे, मी तर गडबडून कॅबिनमध्येच पडलो. आता ती मला बोलावत होती, ये ये. तिचा हात हवेत तरंगत होता. मी नीट लक्षपूर्वक पाहिले तर ती संपूर्ण हवेत तरंगत होती. मी खूप घाबरलो. चाललेला प्रकार लगेच माझ्या लक्षात आला. मी लगेच कॅबिनच्या आत गेलो व दार घट्ट लावून घेतलं. मी खिडकीतून बाहेर पाहू लागलो. ट्रेनचा स्पीड आता वाढला होता व ती ट्रेनच्या स्पीडनेच तरंगत येत होती. ती सुद्धा खिडकीतून माझ्याकडेच पाहत होती. मला माहीत होतं की ती ट्रेनमध्ये येऊ शकत नाही म्हणून मी तिच्याकडे पाहत होतो. कदाचित तिला हे आवडलं नसावं. सुंदर वाटणारी ती आता विद्रूप दिसू लागली. हळूहळू तिच्या अंगावरील कातडी हवेत जिरून जात होती. असं वाटत होतं की तिची त्वचा हवेने चिरली जात आहे. असं करता करता आता फक्त तिचे हाडकच दिसत होते. बापरे, एक सापळा ट्रेनच्या बरोबरीने धावतोय. माझी तर बोलतीच बंद झाली होती. कंठ सुकला होता. छाती जोरात धडधडत होती. एवढा भयानक प्रकार आतापर्यंत मी फक्त पिक्चरमध्येच पाहिला होता. पण आज मी हे सर्व प्रत्यक्षात अनुभवत होतो. 10-15 मिनिटे तो सापळा उडतच होता. पण मध्ये पूल लागताच गाडी पुलावरून जाऊ लागली व तो सापळा त्या पुलाच्या आधीच दरीतल्या खोलाईमध्ये नाहीसा झाला. मी तर अजूनही स्तब्धच होतो. चांगला अर्धा एक तास कॅबिनमध्येच मी बसून होतो. नंतर कसं तरी हिंमत दाटवत मी बाहेर आलो. बापरे, किती भयंकर प्रकार बघितला आपण. बघितला काय, चक्क अनुभवला म्हणा. आणि तेही आपण अजून सही सलामत आहोत. देवाचीच कृपा. नक्की या दरीत अपघाती मरण पावलं असणार कुणीतरी म्हणून त्याची हद्द तिथपर्यंतच होती. मी हा प्रकार लोको पायलटला नाही सांगितला कारण लोको पायलट मिश्रा याला मी चांगलाच ओळखून होतो. आपण याला सांगितलं तर हा आपल्याला वेड्यातच काढेल व माझ्या नोकरीलाही घालवेल. त्यामुळे मी नोकरीच्या ठिकाणी कुणालाच काही सांगितलं नाही. फक्त घरी व काही निवडक मित्रमंडळी अशा व्यक्तींनाच हा अनुभव मी सांगितला होता व आज हा अनुभव तुम्हाला सांगितला.